मला होस्ट केलंय मी. सुरू करा ताई. हो. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठवीता महापुण्य राशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. जय श्री कृष्ण. मी शिल्पा नारकर 442च्या पुढे 50 ओवी वाचता. एखादिया वेळा श्री गुरुची या खेळा, लोण करी सकळा जीवितांचे. एखाद्या वेळेस श्री गुरुच्या लीलांना आपल्या जीवितांचे लिंबलोण करीतो. त्यांच्या लीलांवरून आपले जीवित उतरून ठेवितो. जो गुरुदासे कृषू, जो गुरु प्रेमे संपोषू, जो गुरु आज्ञे निवासू आपणाची. जो गुरूंची सेवा केल्याने कृष्ण झाला आहे, गुरुच्या प्रेमाने पुष्ट होतो व जो आपण गुरुच्या आज्ञेचे घरच बनतो. जो गुरु अभिलाष एक मिनिट ये रे बाळ. जो गुरु बंधू सौजन्यू सृजन, जो गुरु सेवा व्यसने व्यसनू निरंतर. जो गुरुकुलाच्या योगे आपणास कुलीन असे मानतो, जो गुरु बुद्धीचा स्नेह करण्याविषयी कुशल व जो गुरु सेवारूप व्यसनाने निरंतर व्यसनी असतो. गुरु संप्रदाय धर्म तेची जयाचे वर्णाश्रम, गुरु परिचर्या नित्य कर्म जयाचे गा. गुरुचे परंपरा चालत आलेले धर्म तेच त्याचे वर्णाश्रम धर्म होत. गुरुची सेवा करणं हेच त्याचे नित्य नैमित्तिक कर्म होय. गुरु क्षेत्र, गुरु देवता, गुरु माता, गुरु पिता, जो गुरु सेवे परिता मार्गू नेणे. ज्याचे गुरु हेच क्षेत्र आहे आणि ज्याचे गुरु हेच दैवत आहे. गुरु म्हणजेच आई, गुरु म्हणजेच पिता, वडील, आणि ज्याला गुरु सेवेशिवाय दुसरे काही एक माहित नाही, इतका तो गुरु तल्लीन झालेला आहे. श्री गुरुचे द्वार, जेते जयाचे सर्वस्व सार, गुरु सेवका सहोदर प्रेम भजे. गुरुचे जे द्वार तेच त्याचे सर्व धर्माचे सार होय आणि गुरु सेवकांवर आपल्या सख्या भावाप्रमाणे जो प्रेम करतो. जयाचे वक्तृवाहे गुरुनामाचे मंत्र, गुरु वाक्या वाचुनी शास्त्र हाती नशिवे. ज्याच्या वाणीतून रात्रंदिवस गुरुनामाचा उच्चार चालत असतो व जो गुरु वाक्या वाचून दुसरे कोणतेही शस्त्र हाती धरत नाही. शिवतले गुरुचरणी चरणी भलते से हो पाणी, तेथ सकळ तिथे आणि त्रैलोक तिथी. ज्या
पाण्यास गुरुचे चरण लागले आहेत. ते पाणी कसलेही असले तरी त्यात त्रैलोक्यातील सर्व तीर्थ आहेत असे जो मानतो, श्री गुरुचे उशिते लाहे, जै अवचटे ते तेणे लाभे विटे समाधीसी. अकस्मात श्री गुरुच्या उच्चित प्रसाद मिळाला तर त्या लाभामुळे तो समाधी सुखालाही तुच्छ मानतो. कैवल्य सुखासाठी परमाणू गे किरीटी उधळती पाया पाठी चालता जे. गुरु चालत असता मागे जे गुरुचे पदरज कण उडतात ते जो आपले मस्तकावर धारण करतो व त्या लाभामुळे तो मोक्ष सुख सुद्धा तुच्छ मानतो. हे असो सांगावे किती नाही पारू गुरु भक्ती परी गाऊत्क्रांतमती कारण हे असे गुरु भक्तीचा महिमा किती म्हणून सांगावा, कारण त्याला पार नाही. परंतु माझ्या बुद्धीला गुरुभक्तीच उकळी फुटल्यामुळे सांगणे भाग पडते. जया इथे भक्तीची चाड, जया इथे विषयीचे कोड, जो हे सेवे वाचून गोड न मनी काही. ज्याला गुरुभक्तीची इच्छा आहे व ज्याला गुरुभक्तीचीच आवड आहे आणि ज्याला गुरु सेवे वाचून दुसरे काहीही गोड लागत नाही, तो तत्वज्ञानाचा ठाव ज्ञाना तेनेची यावो. हे असो तो देव ज्ञान भक्तू, तो ब्रह्मज्ञानाचे माहेर घर असून ज्ञानाला त्याच्याच योगाने शोभा येते. फार तर काय, तो देव ज्ञान त्याचे उपासक बनतो. हे जाण पा साचो कारे तेथे तेथ ज्ञान उघडे मी द्वारे नांदतसे जगा पुरी या रीती. ज्याला खरोखर गुरुभक्तीची आवड आहे, ज्याचे घरी जगाला पुरून उरेल इतके ज्ञान भरलेले असते असे समज, ज्ञानदेव म्हण असे समज, जिथे गुरु सेवे विखी माझा जीव अभिलाखी, म्हणून सोय चुकी बोली केली. ज्ञानदेव म्हणतात, गुरु सेवेविषयी माझ्या मनात खरी उत्कंठ आहे म्हणून मी त्या गुरुभक्तीचे अमर्याद असे वर्णन केले. येरवी असता हाती कुळा, भजनावधानी आंधळा, परिचय लागी पांगुळा, पासोनी मंदू. एरवी हात असून छोटा, डोळे असून भजनाविषयी आंधळा व पाय असून गुरुसेवा करण्याविषयी पांगळ्यापेक्षाही पांगळा. गुरुवर्णनी मुका आळशी पोसिजे फुका, पारे मनी आधीनिका सानुरागू. आणि गुरुचे वर्णन करण्याविषयी मुका व आळशी आहे इतके अवगुण असूनही गुरुंनी मला फुकट पोचला आहे, परंतु मी मनातून मात्र गुरुविषयीच्याच सप्रेम आहे, गुरुविषयी सप्रेम आहे. तेणेची पै कारणे हे स्थळू पोचणे पडले मज, म्हणे ज्ञानदेव. ज्ञानदेव म्हणतात, एवढ्याच कारणाकरता मला शरीराचे पोषण करणे भाग पडले. परी तो बोलू पासा हवा आणि ओळगे असुरू देवावा, आता म्हणेन जीव बरवा ग्रंथात. परंतु मी गुरु सेवेविषयी वर्णन केले ते सहन करून मला तुमची सेवा करण्यास संधी द्या, म्हणजे मी ग्रंथाचे उत्तम रीतीने सांगेन.
परिसा परिसा श्रीकृष्ण जो भूतस्कार सहिष्णू तो बोलत से विष्णू पार्थू ऐको. ऐका ऐका भूतांचा भार सहन करणारा विष्णूचा अवतार जो श्रीकृष्ण भगवान तो सांगत असून पार्थ ऐकत आहे. म्हणे शुचित्व गा ऐसे जयापाशी दिसे अंगमन आगमन दैसे कापुराचे. कापूर अंतर्बाह्य शुद्ध असतो तसे त्याचे शुचित्व स्वच्छ दिसते तेच शुचित्व होय. का रत्नांचे दळवाडे जैसे सबाह्य चोखडे आत बाहेरी एक पाडे सूर्य जैसा. किंवा रत्नांचे खोड जसे अंतर्बाह्य चकचकीत असते अथवा सूर्य जसा आत व बाहेर लखलखीत दिसतो. बाहेरी कर्मे क्षाळला भीतरी ज्ञाने उजळला ही दोही परियाला पाखाळा एका. कर्माच्या योगाने ज्याची बाह्य शुद्धी झाली असून ज्ञानाच्या योगे ज्याची अंतरशुद्धी झालेली आहे आणि अशा प्रकारे जो शुद्ध झाला आहे मलतेथ बुद्धी बळी रज आरिसा उजळी सौंदणी फेडी ठिगळी वस्त्राची या. वेदांत सांगितल्याप्रमाणे मंत्रोच्चार करून मृत्तिका व पाणी बाहेरून लावलं असता जशी बाह्य शुद्धी होते त्याप्रमाणे वाटेल तेव्हा बुद्धीच्या योगाने आरसा धुळीने स्वच्छ करता येतो किंवा परटाच्या स्वतःला तुवस उचलणे त्याचा डाग नाहीसा होतो. एक मिनिट मलतेत बुद्धी बळी रजा आरसा उजळी सौंदणी फेडी ठिगळी वस्त्राची या. ज्याप्रमाणे वाटेल तेव्हा बुद्धीच्या योगाने आरसा धुळीने स्वच्छ करता येतो व परटाच्या स्वतःला वस्त्र धुतल्याने त्याचा डाग नाहीसा होतो. किंबहुना या परी बाह्य चोख अवधारी आणि ज्ञान दीपुवंतरी म्हणून शुद्ध फार काय सांगावे. याप्रमाणे जो बाहेर निर्मळ झाला आहे आणि अंतर्यामी ज्ञानाचा उजेड झाल्यामुळे खरोखर अंतर्बाह्य शुद्ध झाला आहे. एरवी तरी पडू सुता अंतर शुद्ध नसता बाहेरी कर्मतो तत्वता विटंबुका. बाकी अर्जुना अंतर्यामी शुद्ध न होता जो बाह्यकारी कर्म करतो त्याची सर्वत्र विटंबना होते. मृत जैसा शृंगारीला गाढवतीची न्हाणीला कडू दुधिया माखीला गुळे जैसा. ज्याप्रमाणे प्रेताचा वर दागिने घालून त्याला शृंगारावे किंवा गाढवावर तीर्थात न्हावू घालावे अथवा कडू दुध्या भोपळा गुळाने माखावा. ओस गृही तोरण बांधिले का उपवासी अन्ने लिंपिले कुंकुम सेंदूर केले कांतहीनेने. किंवा ओसाड घराला तोरण बांधावे अथवा उपाशी मनुष्याच्या पोटावर अन्न लिंपावे किंवा हीन मर्तुकेने कुंकू व शेंदूर लावावा. कळस डिमाचे पोकळ जळोवरील ते झळाळ काय करू चित्री व फळ तू शेण. मुलाम्याच्या कळसाचा पोकळ डेरा जरी किती उत्तम दिसला तरी तो व्यर्थ होईल. तसेच चित्रातील फळ किती जरी उत्तम दिसले तरी त्यात शेण भरलेले असते. तैसे कर्मवरीची लेकडा
न सरे थोर मोले कुडा, नवे मदिरेचा खडा. पवित्र गंगे त्याप्रमाणे बाह्यातकारी कर्म करणाऱ्यांची स्थिती आहे. किणकस पदार्थाला पुष्कळ मोल येत नाही, किंवा मद्य भरलेली घागर गंगेत नेऊन ठेवली तरी पवित्र होत नाही. म्हणून अंतरी ज्ञान व्हावे, मग बाह्य लाभे स्वभावे. वरी ज्ञान कर्मे संभवे, कर्म संभवे ऐसे हे के जोड. म्हणून अंतर्यामी ज्ञानप्राप्ती असून बाह्यातकारी कर्माचे आचरण करणारा असा मनुष्य कुठे सापडणार. या लागी बाह्य भाग, कर्मे धुतला चांग, ज्ञाने फिटला वंग अंतरीचा. याकरता बाह्यातकारी कर्माचं आचरण करून जो शुद्ध झाला आहे व ज्ञानप्राप्तीमुळे ज्याचं अंतर्याम निर्मळ झाले आहे, तीर्थ अंतर्बाह्य गेले, निर्मळत्व एक जाहले, किंबहुना उरले शुचित्वची. त्याचे ठिकाणी आत व बाहेर हा भेद न राहता सर्वत्र शुद्धी होऊन त्याचे ठिकाणी केवळ शुचित तत्वच येते किंवा शुची तत्व वास करते. म्हणून सद्भाव जीवगत, बाहेरी दिसती फाकत, स्फटिक गृहीचे डोलत, दीप जैसे. म्हणून अंतर्यामी शुद्ध वासना झाली म्हणजे बाहेर इंद्रियात ती तशीच दिसून येते. व ज्याप्रमाणे स्फटिकाच्या घरात लावलेल्या दिव्याचा प्रकाश आतल्याप्रमाणे बाहेरी लखलखीत दिसतो. विकल्प जाळजेणे उपजे, नथिली विकृती निपजे, अप्रवृत्तीची बीजे अंकुर घेतली. ज्या योगाने संशय उत्पन्न होतात, नसत्या विकृती जडतात व माकड प्रवृत्ती होते. ते ऐके देखे अथवा भेटे, परी मनी काही क्षीण मोठे, मेघ रंगे न काटे योम जैसे. असे विषय जरी प्रत्यक्ष भेटले अथवा कानाने ऐकले तरी ज्याच्या मनावर त्याचा काही असा ठसा उमटत नाही. ज्याप्रमाणे आकाशात मेघांच्या रंगामुळे कोणत्याही प्रकारची बाधा होऊ शकत नाही. एरवी इंद्रियाचे मेळे विषयांवरी तरी लोळे, परी विकाराचे विटाळे लिपी जेन. एरवी ज्याची इंद्रिये विषयोपभोग घेत असली तरी विषयांच्या विकाराने त्यांच्या मनावर कोणत्याही रीतीचा पगडा बसत नाही. भेटलेल्या वाटेवरी चोखी आणि महारी, ना तळेत या परी राहा तो जाणे. वाटेने जात असता एखाद्यास पवित्र अथवा अपवित्र पवित्र स्त्री भेटल्याने तिच्याविषयी त्याच्या मनात जसा विकार उत्पन्न होत नाही का, पतिपुत्राने आलिंगी एकचिते तरुणांगी, तेथ पुत्र भावाच्या अंगी नरिंग कामू. एखादी तरुण स्त्री आपल्या पतीला किंवा आपल्या पुत्राला आलिंगन देते, परंतु पुत्राला आलिंगन देते वेळी तिच्या मनात काम वासना उत्पन्न होत नाही. तैसे हृदय चोख संकल्प विकल्पी सनोलेख कृत्य विषयक पुढे जाणे. त्याप्रमाणे ज्याचे मन निर्मळ असून चांगल्या व वाईट विकारांची ज्याला ओळख असते व योग्यायोग्यसे जाणण्याचे ज्याला ज्ञान असते,
पाणी हिरा न भिजे, अग्नी हाळू न शिजे, तैसी विकल्प जाती न लिपिजे. ज्याप्रमाणे पाण्यात हिरा भिजत ज्याप्रमाणे पाण्यात हिरा भिजत नाही व अंगणात वाळू शिजत नाही, त्याप्रमाणे ज्याच्या मनोवृत्तीला विकारांची बाधा होत नाही, तया नाव शुचीपण पार्थागा संपूर्ण. हे देखसी तेथ जाण ज्ञान से पार्था. ह्याच आचरणाचे नाव शुचित्व व ज्याचे ठिकाणी ते दृष्टीस पडते तेथे ज्ञान खास आहे असे समज. आणि आणि स्थिरतासाचे घर रिंगाली जयाचे तो पुरुष ज्ञानाचे आयुष्यगा. आणि स्थिरपणा ज्याचे मनात पूर्णपणे प्राप्त झाला आहे त्या पुरुष ज्ञानाचे जीव व्यसन होय, त्या पुरुष ज्ञानाचे जीवनच होय. देह तरी वरी चिलीकडे आपुल्या परी वैसका न मोडे मानसीची. जरी तो वरकंती देहाने वाटेल तिकडे हिंडत असतो, म्हणजे सगळे व्यापार करीत असतो, तरी त्याच्या मनाची बैठक कायम असते. वत्सावरुनी जैनुचे स्नेहराना नवचे, नवती भोग सत्ती यायचे प्रेम भोग. ज्याप्रमाणे गाय रानात चराव्यास गेली तरी तिचे लक्ष तिच्या बरोबर रानात न जाता घरी असलेल्या वासरापाशी असते, अथवा पतीबरोबर सती जाण्यास निघालेल्या पतिव्रता स्त्रीस सहगम समयीचे भोग प्रेमदायक नसतात. का लोभिया दूर जाये परी जीव ठेविलाची ठाये, तैसा देहो चालिया न होय चळूचिता. किंवा कृपण घर सोडून गेला तरी त्याचे चित्त पुरून ठेवलेल्या द्रव्याजवळ असते. त्याप्रमाणे देहाचे व्यापार जरी चालू असले तरी ज्याचं चित्त स्थिरच असतं. जात या अभ्रासवे जैसे आकाश न धावे, भ्रमणचक्री न भवे ध्रुव जैसा. धावणाऱ्या ढगाबरोबर ज्याप्रमाणे आकाश धावत नाही अथवा फिरणाऱ्या नक्षत्रांबरोबर ध्रुव फिरत नाही. पथिकांची यावे एरधारा, सवे पंथू न चले धनुर्धरा. का नाही जेवी तरुवरा जेणे जावे जेणे जाणे. अर्जुन प्रवास करणाऱ्या मनुष्याबरोबर ज्याप्रमाणे रस्ता वाट चालत नाही किंवा झाडे जात येत नाही, त्याप्रमाणे पंचमहाभूत जात येत नाही. तैसा चळवळणात्मकी असोनिये पाच भौतिकी भूत तो मी एकी चळिये जा. त्याप्रमाणे पंचमहाभूतात्मक शरीराची जरी इंद्रियाची संबंधाने हालचाल होत असली तरी ज्याचे मन कोणाच्याही विकाराच्या लहरीने ढळत नाही. ताई इथपर्यंतच वाचू दे ना, वाचू अजून. बाहू टोळी चैनी बळे पृथ्वी जैसी न ढळे, तैसे उपद्रव उमाळे न लोटे जो. बावटळीच्या योगाने ज्याप्रमाणे पृथ्वी हलत नाही त्याप्रमाणे विकाराच्या योगाने ज्याचं मन ढळत नाही. न लोटे जो दैन्य दुःखी न तपे, भय शोकी न कंपे. देह मृत्यू वापिजे पातले, दारिद्र्य दुःख यापासून जो पीडित होत नाही, भीती व शोक यापासून जो व्याकुळ होत नाही, देहास मृत्यू आला असताना जो भीत नाही.
आरती आशा पडीभरे वय व्याधी गजरे उजू असता पठी मोरे नवे चित्त. एखाद्या वस्तूची आशा अथवा एखाद्या जी पीडा त्याच्या भाराने आणि वृद्धापकाळ व व्याधी ही प्राप्त झाली असता ज्याचे चित्त मागे दुंकूनही पाहत नाही. निंदा निस्तेज दंडी कामलोभा वरपडी परी रोम नवे वाकुडी माणसाची निंदा अपमान दंड काम व लाभ यांचा वरपगडा झाला असता ज्याचे मनाची वृत्ती माघारी फिरत नाही. आकाश हे ओसरो पृथ्वी वरी विरो परी नेणे मोहरो चित्तवृत्ती. आकाश तुटून पडले किंवा पृथ्वी विरून गेली तरी ज्याची चित्तवृत्ती माघारी फिरत नाही. हाती हाला फुली पासवण्या जेवी न घाली तैसा न लोटे दुर्वाक्य शेली शेलीला सांगता. हत्तीला फुलाने मारले असता त्याचा मार जसा त्याचे पासंगालाही नसतो तसा दुर्वाक्य रूप वाणीने मारले असता जो मागे पाहत नाही. क्षीण कल्लोळी कंपू नाही मंदराचळी आकाश न जळे जाळी वाणाव्याच्या. शिराब्दीच्या लाटांनी ज्याप्रमाणे मंदराचल हलत नाही किंवा वणव्याच्या ज्वालांनी आकाश जळत नाही तैशा आपल्या गेल्या उर्मी नवे गजबज मनोधर्मी किंबहुना धैर्यक्षमी कल्पांती. त्याप्रमाणे इंद्रियावर विषविकारांच्या कितीही लाटा आल्या आणि गेल्या तरी ज्याचे मन गडबडत नाही किंवा कल्पातीतही होत नाही, जो धैर्य सोडित नाही. पै स्थैर्य ऐसी भाष बोलते सविशेष ते हे दशा का देख देखेणे. हे डोळस अर्जुना, स्थैर्य म्हणून ज्याला म्हणतात व जे या नावाने प्रसिद्ध आहेत त्याची अशी लक्षणे आहेत. चालेल, आपण थांबूयात इथे ताई. तुम्ही हो हो पसायदान घ्या. हा 500. चालेल. पसायदान घेऊ का दादा? हो हो हो, पसायदान घ्या. आयता विश्वात्मके देवी तोषो निमज द्यावे पसाय दान. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रतिवार भूता परस्परे पडो मैत्र जीवांच. दुरितांचे तिमिर जाऊ विश्वस्वधर्म सूर्य पाहू. जो देवांशील तो ते लावो प्राणी जात. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूतळी भेटते भूता. चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्ण पियुषाचे. चंद्रमे अलांछन मातंड जे तापही ते सर्वात सदा सज्जन सोय रे होती. किंबहुना सर्व सुखी पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये
विशेषी लोकी दृष्टादृष्ट विजयी होवावे. तीच म्हणे विश्वेश्वराव, हा होईल दान पसाव. येणे वरे ज्ञान देव, सुखिया झाला, सुखिया झाला, सुखिया झाला. जय श्री कृष्ण. जय श्री सगळ्यांना कृष्ण. नमस्कार. फार सुंदर आणि छान वाचन झालं ताई आपलं. हो, हो. हो. आणि धन्यवाद दादा, नमस्कार. हो, नमस्कार. अ, आपल्याला माऊलींनी फार सुंदर प्रकारे गुरु आणि शिष्य याच्या संकल्पना समजून सांगितल्या. भारतीय हो, संस्कृतीमध्ये असे अनेक गुरु शिष्यांची उदाहरणं आपल्याला देता येतील की ज्याच्यामध्ये गुरूंविषयीचं निस्सीम प्रेम शिष्यांनी व्यक्त केलेलं आहे. म्हणजे शंकराचार्य आणि हस्तामलक नावाचा त्यांचा शिष्य आहे की जो जन्मतः काहीही बोलत नाही, फक्त गुरूंनी आणि गुरूंचे कपडे धुणं, गुरूंची सेवा करणं, आणि गुरु वर्गात शिकवत असताना सुद्धा नदीवर हा शिष्य त्यांचे कपडे धुत असताना त्याला मात्र सर्व ज्ञान प्राप्त होतं, आणि जे वर्गात बसलेले शिष्य आहेत त्यांना मात्र काही ज्ञान प्राप्त होत नाही, अशी ती कथा आहे, माहिती आहे सर्वांना. किंवा हो, अ, तशाच कल्याण स्वामी आणि समर्थ रामदास ही तर फार उत्कृष्ट गुरु शिष्य अशी जोडी आहे. म्हणजे गुरूंनी सांगितलं म्हणून कड्यावरून उडी मारणारे ते कल्याण स्वामी. बरोबर. किंवा अशा अशा प्रकारची गुरु शिष्य परंपरा ही फार मोठी आहे आपल्याकडे. रामकृष्ण, विवेकानंद, अशी अनेक उदाहरणं आपल्या डोळ्यांसमोर आहेत. त्याचं फार सुंदर वर्णन माऊलींनी इथे केलेलं आहे. त्याच्याही पुढे जाऊन माऊली त्या स्थितप्रज्ञ व्यक्तीचं, म्हणजे ज्याच्यावर इतर सुखदुःखांचा, ज्याच्यावर असणाऱ्या आघातांचा, आयुष्यातल्या चढ उतारांचा काहीही त्याच्यावर परिणाम होत नाही. आता हे असं कसं होणं शक्य आहे? ह्याचं एक विज्ञान दृष्टिकोनातनं जरी किंवा तत्वज्ञानाच्या दृष्टिकोनातनं जरी विचार केला तरी हे शक्य आहे. पहा, इंद्रिय म्हणजे काय असतात? आपली इंद्रिय ही एक प्रकारच्या आपल्या बायोलॉजिकल सेल्स आहेत, बरोबर, असं आपण म्हणू. म्हणजे काय आहेत? की पेशी आहेत, बरोबर. आणि ती इंद्रिय त्या त्या विषयांकडे धावतात असं आपण म्हणतो. परंतु ती इंद्रिय धावत नसतात. त्याच्यामध्ये मन जर का असेल, त्या मनाच्या संकल्प विकल्पाच्या अस्तित्वामुळेच ती इंद्रिय त्या विषयांकडे जात असतात. म्हणजे पळवणारा कोण आहे? तर मन आहे. ज्याचं मन ताब्यात आहे त्याच्या ठिकाणी त्या इंद्रियांनी काय केलं काय आणि काय केलं नाही काय काही फरक पडत नाही. म्हणजे पहा, एक साधं उदाहरण मी देतो. आपण रेल्वे गाडीतनं चाललेलो असतो. आपल्या मनात कुटुंबाविषयी, घराविषयीचे विचार असतात समजा. आपले डोळे बाहेरचे दृश्य पाहत असतं, पण आपल्याला त्या दृश्यातलं काहीही कळत नाही. बरोबर का? तर आपलं मन तिथे नसतंच मुळी. बरोबर, कारण आपलं मन आपल्या काय घरातल्या गोष्टींविषयी किंवा त्या समस्येविषयी असतं. म्हणजे जिथं मन नाही तिथं इंद्रिय काहीच काम करू शकत नाहीत. म्हणजेच काय, की ज्याने मनावर ताबा मिळवला, ज्याने मन हे आत, म्हणजे मनाचा पूर्णतः लोप करून ज्याने ज्ञानाच्या दृष्टीने त्याच्यावर पूर्ण ताबा मिळवलेला आहे, त्या व्यक्तीला तो व्यवहारात राहिला काय आणि नाही राहिला काय, त्याला सुख मिळालं काय आणि त्याला शरीराला दुःख झालं काय, काहीच फरक पडणं शक्य नाही, कारण त्याचं मनच तिथे अस्तित्वात नाही. म्हणजे आपल्याला हो. सर्व ग्रंथ आपल्याला असंच सांगतात की मनाचा संकल्प विकल्प याच्यातला त्याचा विकल्पाचा पूर्णतः नाश ज्याने केला, म्हणजे हे करू का ते करू, हे करू का ते करू, असं ज्याने सोडून दिलं, बरोबर, त्याला कुठल्याही प्रकारचा त्रास कधीही संभवत नाही. बरोबर. आणि हे अत्यंत शास्त्रशुद्ध असं आहे.
आणि हे करता येणं म्हणजे सामान्य साधकाच्या आयुष्यात सुद्धा हे मिळवता येणं सोपं आहे. म्हणजे करता येणं साध्य आहे. फक्त करायसाठी खूप प्रयत्न करावे लागतील. बरोबर. परंतु म्हणण्याचा अर्थ असा की सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभो जया जयो ही अवस्था प्राप्त करणं ही साधकाच्या दृष्टीने फार महत्वाची गोष्ट असते आणि ती करता येते असं खात्रीपूर्वक मी सांगू शकतो. कारण मनावर जर का ताबा आला तर इंद्रिय आणि देह या सर्व गोष्टींवर विषयांवर सुद्धा ताबा मिळवता येणं सोपं होतं. मी माझे 2 शब्द इथे संपवतो. आणि माऊलींनी फार सुंदर सुंदर उदाहरणं दिलीत. म्हणजे रस्त्यावर चालताना एक उत्कृष्ट कुळातील स्त्री आहे किंवा नीच कुळातील स्त्री आहे ही चालल्यामुळे रस्त्याला काही फरक पडत नाही, किंवा रस्ता पापी किंवा पुण्यवान होत नाही. बरोबर. किंवा वृक्ष जागचा हलत नाही. बरोबर. किंवा मेरू पर्वताला क्षीरसमुद्राच्या लाटांनी फार धडका मारल्या तरी त्या पर्वताला काही होत नाही. तशा प्रकारे स्थित जो झालेला आहे सुखदुःखांमध्ये म्हणजे कायमचा ज्याच्यापासून विलग झालेला व्यक्ती आहे त्याला त्याचा काही फरक पडणं शक्य नाही. म्हणजे हे यातली सांगितलेली कुठलीही गोष्ट अतिरंजित नाही, तर ती शुद्ध शास्त्रीय पातळीवरची स्वतःला अनुभवाने तपासून घेण्यासारखी आहे. आणि हे अनुभवाच्या पातळीवर आणता येतं एवढं मात्र नक्की. रामकृष्ण हरी. बर, अजून कुणाला बोलायचं असेल तर सांगा. मी अनम्यूट करतो. ताई विद्याताई तुम्हाला अनम्यूट केले. जय श्री कृष्ण. दादा म्हणतात ते बरोबर आहे. आम्ही पण गुरूंचा अनुग्रह घेतलेला आहे आणि अनुभव पण घेतलेला आहे. तर श्री गुरु होते आमचे, म्हणजे श्री रूप धरलेलं. तर ह्या ज्ञानेश्वरी 13व्या अध्यायाच्या ओव्या आम्ही अक्षरशः जगलेलो आहे. जसं कल्याण स्वामींचं उदाहरण दिलं, रामदास स्वामी चालले आणि गडावरून कल्याण त्यांची छाटी पडली. अरे कल्याण छाटी छाटी म्हणूस तर कल्याण स्वामींनी उडी मारली. म्हणजे आता ती म्हणजे माझं काय होईल हे विचारच नाही ना, हे गुरुनी पाहायचं आपलं काय होईल. आणि गुरु सेवा केल्यानंतर किंवा गुरुची शारीरिक मानसिक वाचिक किंवा सगळी सेवा आणि नुसती शारीरिक हे अनुभव